श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास. उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास. तुमच्या पायी गंगा वाही, जीवनाला मिळी दिशा. तुमची चाहुल ठाई ठाई, आनंदाचा हा फुले वसा. आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास. उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास. करतो पूजन स्थिरावूनी मन, सद्गुरु तुम्ही स्वामी. सरित तुमच्या देह करुणान, नित्य भजन करू स्वामी. तुमच्या चरणी लावतो माथा, तुम्हीच आमुचे नाथ. संभवी संकट देऊन दिशा, तुमच्या कृपेची साथ. सुख आम्हा दाखवी वाट, सारं काही तुम्हा ज्ञात. बाबा समा तुम्ही ठेवली पाठ, विठाबाईचा हात. स्मरण तुमचे स्वामी, क्षणाक्षणाला मनात. तेजोमय तुम्ही स्वामी, तुमचंच रूप डोळ्यात. आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास. उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास. अनसूयानंदना तुझ वाळू वारती, अनसूयानंदना माझ निज चरणी विनंती. सर्वात्मा तू आहे निज देवा तू माहुरी, करीशी तू स्नान नित्य प्रेमे काशी पुरी. अनसूयानंदना तुझ वाळू वारती, अनसूयानंदना माझ निज चरणी विनंती. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. काय योगायोग असेल त्या ठिकाणी कोरोना टेस्टसाठी मी त्या ठिकाणी ते हे दिलं आणि 10 मिनिटातच माझा मित्र किरण भाऊ तापकीर यांचा मला फोन आला. फोन आल्यानंतर मला त्यांनी विचारलं, अरे सुनील काय खूप दिवस फोन नाही काय चाललंय तुझं. तर मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली की म्हणलं किरण भाऊ जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले मी बेडवरती पडून आहे, मला सायटिकाचा त्रास होतोय, काय केलं पाहिजे. तर त्यांनी मला त्यावेळेस डॉक्टरांना विषय नाही सांगितलं, परंतु त्यांनी एक गोष्ट मला बोलले, म्हणजे तू काय काळजी करू नको, उद्या सकाळी फक्त 6 वाजता तू तयार राहा, मी तुला घ्यायला येते. मला काहीच कल्पना नव्हती. त्या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी 6 वाजता त्याचाच फोन आला किरण भाऊंचा, सुनील तयार झाला का? हो म्हणलं होतंय. ते स्वतः आले, त्यांची स्वतःची गाडी घेऊन मला गाडीमध्ये टाकलं आणि सरांकडे घेऊन आले. सुरुवातीला माझा विश्वास या गोष्टीवरती बसतच नव्हता की ह्या छोट्याशा ट्रीटमेंट मी एवढे 2 टाइम इंजेक्शन घेत होतो, एवढी ट्रीटमेंट घेतो, डॉक्टरांचा सल्ला घेत होतो, MRI केले, सगळं केलं. त्या ठिकाणी मला काय एवढा
आणि म्हटले एक काम करा, मी या ठिकाणी तुमचा रिपोर्ट तयार करतो. ज्याप्रमाणे मी तुमचा या ठिकाणी रिपोर्ट तयार करतोय तोच रिपोर्ट त्या MRIच्या रिपोर्टमध्ये आहे का तेवढं चेक करा. आता त्यांनी सांगितलं ते S1 C2 असं काहीतरी होतं ते. ठीक आहे म्हटलं सर, पाहतो मी. त्यांनी ते एका पेपरवरती लिहून दिलं. तोच रिपोर्ट मी घरून व्हॉट्सअपवरती मागून घेतला, जो MRI केला होता. आणि खरोखरच मला तर आश्चर्याचा धक्काच बसला की सेम टू सेम रिपोर्ट. त्याच्यामध्ये 1 इंच मात्र फरक नव्हता. जो रिपोर्ट MRIचा होता तोच रिपोर्ट सरांनी तयार केला होता. खरोखर मला तर म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसला. मी चकितच झालो. म्हणले असं कसं होऊ शकतं? नाही म्हणले. माझे मित्र किरण भाऊला विचारलं, म्हणलं हे कसं काय शक्य होतं? नाही म्हणले, सरांचा एवढा गाढा अभ्यास आहे, एवढं नॉलेज आहे, त्याचं नाडी परीक्षण करण्याची जी पद्धत आहे, एवढा अनुभव खूप मोठा आहे. आणि खरोखरच त्यावेळेस 2019ला मी त्यांच्याकडं ट्रीटमेंट घेतली. त्यांनी मला सांगितलं की म्हणजे मला तर चालताच येत नव्हतं. ट्रीटमेंट दिल्यानंतर मी हळूहळू चालायला लागलो त्याच दिवशी. परंतु त्याने मला सांगितलं होतं की लगेच तुम्हाला फरक पडणार नाही, तुम्हाला त्यासाठी 45 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी टाईम द्यावा लागेल. आणि त्यानुसार मला त्यांनी काही ते आयुर्वेदिक वनस्पती दिल्या होत्या, तेल वगैरे दिलं होतं मालिश करण्यासाठी. आणि त्यामुळं जे त्यांनी आयुर्वेदिक वनस्पती किंवा ह्या गोष्टी त्यांनी मला दिल्या होत्या, त्यामुळं मला खूप फरक पडला. म्हणजे सांगायचं एवढंच की त्या ठिकाणी मला देव म्हटल्यासारखा माणूस त्या ठिकाणी आपले भाऊ देशमुख सर देवासारखे मला भेटले. आणि आज मी त्यांना या ठिकाणी गुरु मानतोय. म्हणलं जातं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. खरोखरच माणसामध्ये देव असतो का नसतो ते मला माहीत नाही, परंतु मी आज जो देव पाहिला त्या ठिकाणी मी आज समोर जो उभा आहे आणि कणखरपणे, कारण मला तो चालण्याचा उभं राहण्याचा जो त्रास होता तो सरांनी दूर केला. माझ्यासाठी खरोखरच सर म्हणजे देव माणूस आहे. आणि आज सरांनी आपणा सर्वांना या ठिकाणी आमंत्रण दिलं. एक आपले भाऊ या नात्याने सर्वांना या ठिकाणी माहेरचं जे बोलवलं येतं त्या पद्धतीने सरांनी सर्वांना बोलवलंय. या ठिकाणी भाऊंच्या लेकी असतील, बहिणी असतील, सासू सुना जे सर बोलत असतात ना, त्या ठिकाणी मी सरांनी सर्वांना जी लाडाने नावं दिलेली आहे, लाडूबाई असेल, नाकाचा शेंडा असेल, अजून बरेचसे नाव आहेत, बदक असेल, पिटकोळे असेल, अशी भरपूर सर्वच आपला परिवार आहे. आणि तो सर्व ऋषितुल्य परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखरच सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 वेळा म्हणणार आहे की काहीतरी औषध घेत असतील तर नको येतो. मग मी त्याला फोटो वगैरे दाखवतो. म्हटलं सर हे सुद्धा आपले भाऊ आहेत आणि स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त आहेत म्हटलं. आणि मी त्यांना जॉईन झालो त्यांच्या ग्रुपला आणि व्यायाम करतो म्हटलं आणि बऱ्यापैकी कमी झालं. त्यानंतर माझी मिसेस बाजूला उभा राहून माझा व्यायाम करायची. पण आज ती मी बाजूला असतो आणि ती समोर असते. आता तुम्हाला ती माहीत असेल सुनीता लोंढे सगळ्या भावांची गुलाबजाम, तर ती ह्या वर्षी जॉईन झाली. मी बाजूला असतो ती समोर असते आता जास्त करून. तर अशा प्रकारे भावांबरोबर आमचा हा नातेसंबंध थोडक्यात सर्वांशी निर्माण झाले. आणि भाऊंचं जी प्रेम आहे सर्वांवरती, भाऊंची जी आत्मीयता आहे, भाऊंचं जी हे बाहेर तुम्ही किती पैसे द्या काही करा, कुणीही तुमच्याकडून एवढ्या ह्याने करून घेत नाही. आणि भाऊंची प्रेम दिलेलं आहे सर्वांना. बहीण आणि वडील ह्या नाते भाऊ कुठलंच नातं मानत नाही. ह्या जगात बाकीची सर्व नाते तुम्हाला म्हणतात आपण मित्र आहे, मैत्रिणी हे येते, पण भाऊंना जे मनापासून जे नातं दिले ते एकदम अप्रतिम आहे. कारण बहिणीप्रमाणे भाऊ सर्वांवर माया करतात आणि वडिलांसारखं रोज काही ना काही सांगत असतात. आणि त्यांची जी योगासन झाल्यानंतर जे आपण बसल्यानंतर जी माहिती सांगतात, बऱ्याच गोष्टी
त्याच्यासाठी औषधोपचाराची माहिती देतात बाबा ह्याचे लसूण आलं काय काय त्याचे घरगुती उपाय सांगतात ते आपल्या सर्वांसाठी इतकं आरोग्यदायी आहे आणि आपण ते जर फॉलो केलं तर आपल्याला खूप आजारापासून मुक्ती मिळेल. आणि भाऊ मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करतात, रागावतात, चिडतात, पण मायाने तेच करून घेतात. बाहेर तुम्ही कितीही पैसे दिले तर तुम्ही योगाला या किंवा काही त्यांना पैसे दिल्यानंतर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. आणि सर्वांचं महत्त्वाचं म्हणजे बाहुनीमध्ये मुलाखत दाखवली एका ताईंची, त्यांनी इतकं व्यवस्थित केलं. त्याच्यामध्ये बाहुंची जी हे कष्ट आहे आणि बाहुंच्या पाठीमागं स्वामी समर्थ महाराजांचा जो आशीर्वाद आहे त्याच्यामुळं बाहुंना हे सगळं जमून जातं. कारण आज आपण इथं जमलो, मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग असेल की एक ऑनलाईन योगाच्या क्लासद्वारे आपण इकडे सगळे जमलेलो आहे. एका ठिकाणापासून 10 ठिकाणाहून आपण आलेलो, कोणी मुंबईवर आले, कोणी आम्ही बारामतीवर आले, कोणी नगरवरून आले, कुठून आले. मला वाटतं की पहिल्यांदाच असं घडलं असेल की ऑनलाईन क्लासच्याद्वारे आपण सर्वजण एकत्र येतोय. ही सर्व बाहुंची मोठी कृपा आहे आपल्या सर्वांवर. आणि आज मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद अजित भाऊ. खूप छान आपण आपल्या भाऊबद्दल त्यांची महती व्यक्त केली. यानंतर केविन भाऊ तळेकर मोदक आपलं मनोगत व्यक्त करतील. लवकरात लवकर त्यांनी यावं. थोड्याच वेळात भाऊ या ठिकाणी येणार आहेत. मला जास्त दिवस नाही झाले विश्वविद्यालय परिवारामध्ये. आता आजी भाऊ होते आपले, माझा आणि त्यांचा परिचय जुना आहे. आणि लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी आय टीमध्ये काम करतो. वर्क फ्रॉम होम असल्यामुळं पुरेसा इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता, त्यामुळं माझी मान आणि पाठ हे अख्खाच आंदोलन होत होतं. आणि तसेच मी 2-3 वर्ष काढलं. अजूनही वर्क फ्रॉम होमच आहे. भरपूर डॉक्टरांकडे गेलो, रिपोर्ट काढले. मला सायटिका, त्याच्यानंतर काही काही बांबू स्पाईन सांगितला आणि स्पॉन्डिलिसिससुद्धा सांगितलं. मला मानसुद्धा हलवता येत नव्हती. आणि मी खुर्चीवरनं उठायचं म्हणलो तर मला कमीत कमी आधी माझ्या पाठीला कमांड द्यायला लागायची 5 ते 10 मिनिटं आणि मगच मी उठायचे. पण तर भाऊमुळं आज मला मी उभं राहू शकतो, चालू शकतो. आणि मला एक कॉन्फिडंट आलेला आहे की मी अजून काही एखादी योगाचा काही उचल केला तर ह्याच्यापेक्षा नक्कीच मला फरक पडेल. आणि भाऊचे खूप आभार आहे या बाबतीत. आणि औषध नाही, गोळ्या नाही, काही नाही. मी भरपूर ठिकाणी गेलेलो आहे. म्हणजे भरपूर क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेतलेलं आहे, एक्सरे काढलेले, ब्लड टेस्ट केलेलं आहे सगळ्या. पण सगळ्यांनी ते सांगतं तरी शक्य नाही आहे. साधारणपणे तुम्हाला 3 ते 4 महिने लागतील. आणि असं आम्ही एकदा अक्कलकोटला गेलो तर अजित भाऊ मला म्हणाले होते की एकदा मी तुम्हाला त्या टीममध्ये जॉईन करतो मोदी. आणि ते म्हणे की ज्यावेळेस पुढची नवीन बॅच येईल त्यावेळेस मी तुम्हाला कळवतो. आणि योगायोग असं झाला की 3-4 दिवसामध्येच नवीन बॅच सुरू झाली. आणि अजित भाऊंनी मला त्या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर मी आणि मला मुलगा योगा करायला सुरुवात केली. सकाळी तर उठायची सवय नाही, पण ती सवय लागली आज भाऊमुळं. आणि योगा करायला सुरुवात केला. आणि त्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. मला खरंच वागता पण येत नव्हतं आणि चालताना मला खूप त्रास होता. आज तो 70% माझा त्रास कमी झालेला आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही जर रेग्युलर योगा सकाळी अटेंड केला तर 100% तो येत्या 15 ते 20 दिवसामध्येच रिकवर होईल. सर्वांना आज ऋषी किल्ल्याच्या मेळाव्यानिमित्त आपण सर्वजण त्या ठिकाणी जमलेलो आहोत. प्रथमतः मी आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करते. आज खरोखरच माहेर आल्याचं हे खूप मोठा आनंद आहे. कार्बोनेटची मूर्ती आणि धातुत्वाची वरती त्या संभव
सर म्हणजेच आपले भाऊ यांचे वडील आणि आपले सर्वांचेच वडील श्री गोपीनाथ नामदेव देशमुख यांनी आपली ऋषितुल्य परिवारातल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं ही मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते. मायेच्या स्पर्शात तुमचा मात्र ईश्वराचा अवतार. चला आता मान्यवरांच्या हस्ते आपण प्रतिमा पूजन करू. हे देवा गणराया वंदितो तुला नाम तुझे घेतो मुखान मोरया तुझी सहारा आधार दाता तू आसरा देवा आलोय आम्ही तुम्हा शरण देवा आलोय आम्ही तुम्हा शरण करीतो तुम्हा नमन बाप्पा करीतो तुम्हा नमन तुझ्या कृपेची बरसू दे माया जोली भरू दे सुखान पीडा टळू दे तिडा सुटू दे नाम तुझे घेतो मुखान
नमस्कार. 2 कार्यक्रम एका वेळेला चालणार आहे कारण आपल्याला 4 वाजताच्या सगळ्यांना इथून सोडायचं बरोबर. आपल्या स्पर्धेला भरपूर वेळ लागणार आहे कारण आपले पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा इथं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. हळदी कुंकाचा कार्यक्रम चालणार आहे त्याचप्रमाणे आता 3 चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत त्या बॉक्समध्ये. ज्याचं नशीब त्याचं नशीब. मी मोकळ्या हाताने आलेलो आहे, पूर्ण देताना भरभरून दिलेले. ह्या चिठ्ठीत जो असेल तो मलाही माहिती नाही कोण असेल. पहिला आहे मानाची माहेरी म्हणजे सौभाग्यवती. 2 नंबरला आहे आपला राजा कोणाच्या घरी. आपला राजा म्हणजे आपला स्वामी कोणाला निवडतोय मलाही सांगता येणार नाही. आणि 3 नंबरला हीच माझी विठू आणि हीच माझी रुक्मिणी, ऋषितुल्याची विठू रुक्मिणी कोण ठरतंय हे मलाही सांगता येणार नाही. तुमच्या समोर मी बॉक्स पूर्ण हलवणार आहे. ज्या ज्या जोडीचा नावाचा उल्लेख केलाय त्या जोडीने ती चिठ्ठी काढायची आहे. मला नाव सांगायचंय, विषय संपला. पहिली जोडी मी प्रथम विनंती करते की कोण आहे तो घराचा विठ्ठल आणि कोण आहे ती घराची रुक्मिणी. यासाठी मी सौ शांताबाई आणि संतोषदाजी यांना निमंत्रित करते आणि विनंती करते की कृपया आपण चिठ्ठी काढावी. चिठ्ठी काढत आहे आपलेच संतोष मस्केदाजी. श्रीफळ सरांच्या भाषेत श्रीफळ. विठू रुक्माई भाग्यवती नूतन संदेश पटकन. धन्यवाद मोठ्याताई. याचा खूप खूप अभिनंदन. सरांच्या हस्ते सौ शांताबाई हस्तेच्या आणि दाजींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे जोरदार. पंढरपूरचा पांडुरंग नूतनताईंच्या घरी जाणार आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सॉरी 2 नंबरची चिठ्ठी जोडीने बसून घ्यायचं. इकडं बसा जागायचे तेव्हा अवेलेबल असेल तिथे बसा. 2 नंबर माझी माहेरची सौभाग्यनी कोण माहिती नाही. याच्यात लॉक आहे. माहेरची सौभाग्यनी निवडण्यासाठी येत आहे. कोणी कितीही महाग साडी घेऊ दे पण आपल्या माहेरची 100 रुपयाची साडी जरी असली ना तरी त्या समाधान वेगळंच असतं. म्हणून अशी माहेरची साडी कोणासाठी आणि ती साडी निवडण्यासाठी येत आहे आपल्या ऋषितुल्य परिवारातील किरणताई तापकीर आणि सौ सोनालीताई तापकीर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या चिठ्ठी
सौभाग्याचं लेणं बनवणं, पायातील चांदीची जोडवी, हळदी कुंकाचा करंडा आणि हिरव्या बांगड्या पुरीला आपल्याकडून एक सौभाग्याचं लेणं परिपक्व देण्यात येत आहे. आयुष्यात कोणत्या तरी पुरीची ओळखी करतोय पहिल्यांदा, एक मन खूप प्रसन्न वाटतंय. धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. खूप खूप अभिनंदन ताई, स्मृतीताई, ऋषितुल्य परिवारातील आपले प्रमुख डॉक्टर देशमुख सर प्रत्येक आपल्या ताईंचा ओटी भरणा करत आहे. खूप खूप धन्यवाद भाऊ आणि आम्हा सर्वांकडून तुमचे खूप खूप पण ही चिठ्ठी आपला बाप कुणाला निवडतोय? चिठ्ठ्या असंख्य, निवड एक. आपण सर्व ह्या स्वामींना कोणाच्या दारी जातोय? स्वामी विठ्ठल रुक्मिणी गेली ज्याच्या दारी, सौभाग्याचं लेणं घेऊन चालली कोणती तरी पोरगी तिच्या घरी, आणि आता स्वामी निवडतो कोणाचं दार आहे माहिती नाही. श्री रविदादा अनारसे व उषाताई अनारसे यांनी चिठ्ठी काढण्यासाठी पुढे यावं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त माझी भक्ती कर. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. चिठ्ठी कोणाची माहिती नाही. उचको बोलू. आधीही तूच अंतही तूच असे आपल्या हृदयात असणाऱ्या स्वामींची मूर्ती कुणाला मिळणार? तर ही उत्सुकता लागलेली आहे. सर अनाऊन्स करतील स्वामी कुणाच्या घरी. स्वामींनी निवडलेला आहे भिका कुशाभास शिंदे. वर्षा भिका शिंदे आणि भिका कुशाभास शिंदे. खूप स्वामी स्वागत त्याच्या आहे. भिका शिंदे आणि वर्षा शिंदे जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया. अशक्य ते शक्य करतील स्वामी. त्या वृत्तीप्रमाणे आपल्या योगा परिवारातील श्री विकासदादा शिंदे आणि सौ वर्षाताई शिंदे यांच्या घरी स्वामी जाणार आहेत आणि त्यांचे खूप खूप आपल्या ऋषितुल्य परिवारातर्फे अभिनंदन. आपल्या ऋषितुल्य परिवाराचे प्रमुख डॉक्टर देशमुख सर दोन्ही सत्कार करत आहे आणि स्वामींची मूर्ती त्यांच्या हाताने स्वतः प्रदान करत आहे. खूप खूप अभिनंदन आणि सर खूप खूप धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. स्वामी वर्षाताईंच्या घरी जाणार आहेत. म्हणजेच आपल्या योग परिवारातील आपल्या इतर ताईंच्या आणि दाजींच्या घरात विराजमान होणार आहेत. चिठ्ठ्या काढणं तुमच्या माणसांच्या हातात होतं. सगळे तुम्ही होता. सगळं तुमच्या हातात होते. तुम्ही तिन्ही जोड्या वर या, वर या, वर या. तिन्ही जोड्या 2 मिनिटं वर या. तिन्ही जोड्यांनी वर या. तिन्ही जोड्यावर त्यांनी तिन्ही जणांनी इथं या हार घालून थांबा. तिन्ही जोड्यांनी हार घालून समोर इथं 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 शेवट एक शेवट आहे. त्याच्यानंतर आपल्याला संगीत खुर्ची ते सगळं चालू करायचंय. मी तुम्हाला निरोप समारंभ दिल्याशिवाय जाणार नाही इथून, घाबरू नका. सगळं बंद करून ठेवलेलं आहे. तिन्ही जोड्या प्रताप विठ्ठल रुक्माई. खूप धन्यवाद सर. तुम्ही हा सन्मान आमचा केला त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः ऋणी असेल. आणि फिटनेसकडं वळवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याबाबत मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू सर. भाजी मी त्याची नूतन माझ्या प्रीतीची.
बोलायला की तिथून वरती येताना माझ्या पाय अचानक कापायला लागले जेव्हा माझं नाव बोललं गेलं. आणि हा क्षण मी आयुष्यात कधीच नाही विसरणार आहे. खूप मौल्यवान क्षण आहे माझ्यासाठी हा. तर भाऊ तुमचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही मला हा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मला दिली, तर तुमचे खूप आभार. तिरंगी झेंड्याला अष्टगंधाची फूल संदेशरावांचं नाव होते प्रतिभाची सून. आज आपल्या बायकोला सौभाग्याचं लिहिणं लागले. काय वाटतं त्या माणसाला, त्याचं त्यालाच विचारू आपण. खूपच आनंद होतो त्याचा. म्हणजे अनपेक्षितच म्हणजे आम्ही असं अजिमच केलं नव्हतं की असं काही घडेल. आणि सरांनी खूप चांगला कार्यक्रम आणि चांगली सुरुवात केलेली आहे. आणि खरंच म्हणजे माझ्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच नाही. बाजीत बाजी मेथीची शेती राहणार मेथीची. पोरीला काय वाटतं ते बघू आपण. श्री स्वामी समर्थ. सगळं आता लाडकी बहीण चालू आहे. तर मला लाडकी लेक बनण्याचा जास्त आनंद आहे, जास्त अभिमान आहे. जेव्हा योगा सुरू केला तेव्हा सरांनी एक सांगितलं होतं की कोणाकडे योगा करतोय म्हणायचं तर म्हणायचं रावणाकडे. आज अभिमान आहे की रावण माझं वडील आहे. थँक्यू सर. हळद लावली मुलींची, कुंकू लावले, हळद लावली, कुंकू लावले. आनंदच खूप झालेला आहे. हळद कुंकू लावले, हळद लावली. सगळे पत्रे मिळाले पूर्वजन्माचं संशय. म्हणजे जो व्यक्ती चिठ्ठी लिहायला होता तोच व्यक्ती मूर्ती घेऊन चाललाय. काय आणि विठ्ठल रुक्मिणी, ज्याने हाताने विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी लिहिलं, त्याच्यात पदरी स्वामी मात्र त्याच्याकडे गेलं. एक पुण्य म्हणायला लागेल. काय वाटतं विकास शिंदेला, आपण विचारू. हॅलो, आजकाल खूप आनंद झाला की आज स्वामी आमच्या घरी आले. त्यानंतर ऋषिकुल्य पदार्थ वर्ष ओम श्री स्वामी समर्थ. विश्वास नाही बसत की स्वामी आज माझ्या दारी आले आणि हे सगळं शक्य होतंय पाहून खूप छान वाटतंय. काय बोलावं ते पण समजत नाहीये. तेव्हा नावाच्या तेव्हापासून छान तडतडतंय, ते अजून पण होतंय. काय बोलावं ते पण नाही समजत. पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा, ठिकाणच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा. धन्यवाद सगळ्यांच्या मनापासून. तिन्ही तुमचं आयुष्य माझा स्वामी भरभरून देऊ. एकच इच्छा प्रकट करतो, प्रत्येक पोरगी आयुष्याचं उपभोग घेऊन बघ. विचारांची अन्नदान, शैक्षणिक साहित्याचे दान सेवेतून आलं. भाऊ कराने स्पर्शुनी धन्य धन्य झाला. धीमी नजर टाकीत असतो हा स्वामींचा अवतार. प्रसन्न हृदयातून उमटतो भाऊंचा जय जयकार. गुरु बंधू भेटले पाहते आमचे तोरण. भाऊ भाऊ म्हणजे ऋषिकन्या परिवाराचा श्वास. भाऊ म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील विश्वास.
खुर्च्या मध्ये लावायच्या ॲट ए टाइम 30 खुर्च्या लागल्या गेल्या पाहिजे 25 ते 30